श्री स्वामी समर्थ. आज आपण ज्या दिवशी आपला पगार होतो त्या दिवशी ही एक चूक करू नका. तर ती कोणती चूक आहे ते आपण पाहूया. ज्या दिवशी पगार होतो त्या दिवशी लगेच तो खर्च करू नका. म्हणजेच जर कुणाची देणी द्यायची असल्यास त्या दिवशी देऊ नका. दुसऱ्या दिवशी देणी तुम्ही देऊ शकतात. पगाराच्या दिवशी पगार देवाजवळ ठेवावा. जर पगार बँकेत जमा होत असेल तर थोडे पैसे काढून देवाजवळ ते ठेवा आणि त्याला हळदी कुंकू वाहून श्री सूक्त किंवा एक माळ श्री स्वामी समर्थ जप करा. असे केल्यामुळे पगार महिनाभर पुरतो आणि उरतो. हे सर्वांनी नक्की करून पहा. श्री स्वामी समर्थ.